जनता पार्टीमध्ये अनेक नामांकन नेते आलेले आहेत, अनेक प्रतिष्ठित आलेले आहेत. परत एकदा आपल्यावर पक्षाने विश्वास निर्माण ठेवलेला आहे आणि ही उमेदवारी दिली. कशा पद्धतीने पक्षश्रेष्ठींचे आभार मानाल? आपलं नाव आणि परिचय देऊन सांगा. मी राजेंद्र हरचंद्र पाटील, पस्फे 7 गणामधून मला भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल माझे नेते, लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, आपल्या सर्वांचे आमचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, उरणचे आमचे दमदार आमदार महेशेठ बालदी साहेब, आमचे ज्येष्ठ नेते जे म्हात्रे साहेब, आमचे युवा नेते परेशदादा ठाकूर, युवा नेते आमचे प्रीतमदादा म्हात्रे, माझे राजकीय गुरु ज्यांच्या सहवासामध्ये मी खऱ्या अर्थाने घडलो ते अरुणशेठ भगत साहेब आणि माझे सर्व सहकारी, मग ते पनवेल तालुक्यामधील असेल, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीमधील असतील आणि माझ्या विशेषतः पस्फे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानेन. कारण मला यावेळेला पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी करावी असा जो आग्रह करण्यात आला. मी जिल्हा परिषदेला 2 वेळा निवडून गेलो होतो. 2 वेळा मला निसटता पराभव झाला होता. परंतु पक्षाचा एक विश्वासू कार्यकर्ता आणि माझ्या सर्व प्रमुखांचा मी एक लढवया शिलेदार म्हणून या निवडणुकीमध्ये मी असावं असा सर्व नेते मंडळी आणि माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह झाला आणि मला त्या आग्रहाखातर इथे उमेदवारी म्हणून संधी जी मिळाली मी त्यांचा शतशः ऋणी आहे. सातत्याने लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा जो आदेश असेल, जो आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आमदार महेशेठ बालदी साहेबांचा जो आदेश असेल तो माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक वाडीपर्यंत, प्रत्येक फ्लॅटपर्यंत घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असतो. कारण मोदीजींचा जो संदेश आहे सबका साथ सबका विकास, देवाभाऊंचं जे काम आहे ते काम मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. कारण भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे ते विचारधारा जास्तीत जास्त तळागाळापर्यंत कशी पोहोचेल यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार कार्यकर्ता. आपल्यासमोर शिवसेना शिंदे गटाने देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. काय वाटतं, महायुती होईल का? महायुती होईल किंवा नाही होईल एवढा निर्णय घेण्या एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही. त्यासाठी आमचे पक्षश्रेष्ठी आणि महायुतीचे जे सर्व नेते मंडळ आहेत ते निश्चितच त्याच्यावर कलबद्ध करतील आणि मी निर्णय घेण्या एवढा मोठा नेता नाही असं मला वाटतं. पनवेल ही निवडणूक जी सुरू आहे, जिल्हा परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल ढवळे यांनी जो आता हंडा मोर्चा आणला होता, त्या हंडा मोर्चा संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का? असेल तर का? मी गेली 2002 त्याच्यापूर्वी 1997, 1992चा मी 92 पासून काम करणारा राजकीय पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. अनेक निवडणुका आल्या, निवडणुका पाहिल्या, निवडणुकीमध्ये सहभाग घेतला, प्रत्यक्ष उमेदवार म्हणून सुद्धा विजयी झालो, निसटता पराभव झाला. परंतु कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा स्टंट करणं आणि निवडणुकीपुरता स्टंट करणं मी किंवा माझ्या पक्षाच्या जे विचारधारा ज्या होत्या त्यांनी कधी असं केलं नाही. मला थोडंसं वेगळं वाटलं. परंतु उमेदवार आहेत, वेगवेगळ्या निवडून येण्यासाठी कृत्या लढवत असतात. निश्चितच माझा मतदारसंघ म्हणजे संमिश्र असणारा मतदारसंघ आहे. एका बाजूला नागरीकरण वाढतं आहे, MMRDA रिजनमध्ये असलेली माझी गावं, पनवेल महानगर क्षेत्राच्या अतिशय जवळ असलेला हा माझा मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये उसरले असेल, आमचा पोलखेपेठ असेल, पळसपा असेल, आमची डेरवली आहे, कोण आहे, आजुली, म्हणजे संमिश्र प्रभाव असलेला. कारण एका बाजूला नायना येते MSRDC सारखा सुद्धा प्रभाव क्षेत्र असलेला आमचा मतदारसंघ आहे. निश्चितच आव्हानं खूप आहेत आणि सातत्याने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि आमदार महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून आमचा जो पहिल्यापासूनचा जो स्टँड आहे तो स्टँडवर आम्ही कायम आहोत आणि ती भूमिका, साहेबांची जी भूमिका आहे ती भूमिकेमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा बदल करत नाही. आम्ही शेतकरी, स्वतः शेतकरी आहोत, त्याच्यामध्ये बाधित आहोत. निश्चितच जेव्हा आपल्यावर येते तेव्हा माकडसुद्धा आपल्या मुलाच्या डोक्यावर पाय ठेवून पळतो, परंतु आम्ही पळणार नाही. कारण जो प्रभाव पडेल किंवा ज्याचं नुकसान होईल त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा नुकसानग्रस्त होऊ शकतो आणि निश्चितच असल्या कसलाही प्रकार या विभागामध्ये होऊ देणार नाही. मी पंचायत समितीचा जरी उमेदवार आज पळसपे पंचायत गणामधून असलो तरी सातत्याने पक्ष संघटनेमधला एक कार्यकर्ता असल्यामुळं उमेदवार म्हणून पंचायत समितीचा असेल, मात्र क्षेत्र जो असेल तो माझा, जिथे आमदार साहेब सांगतील
त्या ठिकाणी मी जाणार. मग त्याच्यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघातलं क्षेत्र असेल किंवा उरण विधानसभा मतदारसंघातलं क्षेत्र असेल आणि जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाविरुद्ध सातत्याने आमचा स्थानिक शेतकरी असेल, स्थानिक कामगार असतील, स्थानिक जे जे प्रश्न असतील त्याच्यासाठी आम्ही सातत्याने त्यांच्याबरोबर असणार आहोत. बाजूला आता आपण पाहतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे आणि त्या विमानतळामुळं गर्दीचं म्हणजे वाहनांच्या गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे. निश्चितच वाहनांच्या गर्दीचं प्रमाण वाढलेलं असताना आमच्या कोळका डेरोलीच्या परिसरामध्ये दररोजची ट्रॅफिक आहे. परंतु एका बाजूला ट्रॅफिक दिसते आणि दुसऱ्या बाजूला माझ्या शेतकऱ्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे, जी आमची तेव्हाची जी जमीन बाधित आहे त्या बाधितांना ज्या पद्धतीने शासनाकडून भरपाई मिळायला पाहिजे होती ती मिळालेली नाही. आम्ही कोण आणि कोळखे डेरोलीचे सर्व शेतकरी, मग त्याच्यामध्ये काही नव्याने आलेले खरेदीदार सुद्धा असतील, यांच्या माध्यमातून आम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा त्याच्या विरुद्ध रिट अर्ज केलेला आहे. माझ्या भागातल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर मग तो पक्ष विरहित म्हणून आम्ही सातत्याने काम करतो आणि कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही स्टंट किंवा काय हातामध्ये घेत नाही आणि यापुढेही घेणार नाही. फक्त आणि फक्त जो भागावर अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही सातत्याने रस्त्यावर